नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गोविंद वाळके सर आपले मॅथराइज अकॅडमी चॅनल मध्ये स्वागत करतो आणि आज आपण पाहणार आहोत मॅट्रायसेस. बघा, आज आपण सुरुवात करणार आहोत मॅट्रायसेस या चॅप्टरला. हा जो चॅप्टर आहे बघा, मॅट्रायसेस. मॅट्रायसेस हा लेसन 12वीच्या बोर्डाला तुम्हाला 6 मार्क्सला विचारला जातो. 6 मार्क्सला बोर्डाला. आणि सीईटी मध्ये याच्या पूर्ण मॅथच्या पोर्शन पैकी 4 ते 5% मॅट्रायसेस तुम्हाला विचारला जातो. तर बघा, आणि JEE ला हा 2 ते 4 मार्काचा, म्हणजे 2 ते 4 मार्काचा येतो JEE ला, आणि सीईटी ला बघा 4 ते 5% येतो. तर अशा प्रकारे जर तुम्ही एकदम मस्त लेसन आहे, सोपा आहे आणि पूर्ण बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पूर्ण आपण तयारी करून घेतो. तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा आणि प्रत्येक व्हिडिओ दररोजच्या दररोज पाहत राहायचं. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, मॅट्रायसेस ही जी थेरी आहे, मॅट्रायसेस या लेसनची थेरी सर्वप्रथम आर्थर कॅले या सायंटिस्टनं म्हणजे डेव्हलप केलेली आहे. बघा, थेरी ऑफ मॅट्रायसेस was developed by आर्थर कॅले. आर्थर कॅलेने ही मॅट्रायसेसची ही थेरी डेव्हलप केलेली आहे. आणि तो मॅट्रायसेस जो आहे हा लेसन बघा, मॅट्रायसेस हा जो लेसन आहे याची थेरी न्यूमेरिकल इन्फॉर्मेशन ही कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये एक्सप्रेस करण्यासाठी वापरली जाते. कॉम्पॅक्ट फॉर्म म्हणजे एकदम संक्षिप्त रूपामध्ये न्यूमेरिकल जे इन्फॉर्मेशन असते ती कॉम्पॅक्ट फॉर्म मध्ये वापरण्यासाठी किंवा एक्सप्रेस करण्यासाठी ही थेरी यूज केली जाते, म्हणजे मॅट्रायसेस. मॅट्रायसेस युज्ड to express numerical information in compact form. आणि मॅट्रायसेस हे अलग अलग ऑपरेटर्स मध्ये यूज केले जाते. ऑपरेटर्स म्हणजे आता इथं बघा, जे असेल कम्प्युटर सायन्स मध्ये यूज केले जाते. मॅट्रायसेस युज्ड इन, बघा, मॅट्रायसेस युज्ड इन डिफरंट ऑपरेटर्स सच ॲज, जसं की इकॉनॉमिक्स असेल, स्टॅटिस्टिक्स असेल किंवा कम्प्युटर सायन्स मध्ये, या अलग अलग ऑपरेटर्स मध्ये याचा उपयोग केला जातो. स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर सायन्स असेल, कम्प्युटर सायन्स और अँड किंवा आणि इकॉनॉमिक्स मध्ये याचा भरपूर उपयोग केला जातो. या अलग अलग ऑपरेटर्स मध्ये किंवा अलग अलग फील्ड मध्ये, स्टॅटिस्टिक असेल, कम्प्युटर सायन्स असेल किंवा इकॉनॉमिक्स असेल, याच्यामध्ये मॅट्रायसेसचा वापर केला जातो. तर बघा, याच्यानंतर बघा, नंतर मॅट्रायसेसचे डेफिनेशन बघू आपण. अ रेक्टँग्युलर अरेंजमेंट of mn numbers in m rows and n columns enclosed in square bracket or parenthesis, म्हणजे or is called a matrix of order
m बाय n. बघा असे नंबर्स असतात m n नंबर्स, m n नंबर्स असतात ज्याच्यामध्ये m हा रो मध्ये लिहिले, m नंबर जे आहेत ते रो वाईज लिहिले जातात आणि n जो नंबर आहे तो कॉलम वाईज लिहिले जातात आणि ते लिहिताना अशा स्क्वेअर ब्रॅकेट किंवा पॅरेंथेसिस मध्ये लिहिले जातात. अशा जे काही ऑर्डर आहे किंवा अरेंजमेंट आहे याला मॅट्रिक्स म्हणलं जातं आणि ती मॅट्रिक्स जी असते त्याची ऑर्डर m बाय n. बघा इथं त्याचं एक्झाम्पल घेऊ आपण आणि याच्यामध्ये जे काय आपण नंबर्स लिहितो त्याला एलिमेंट म्हणलं जातं. बघा या ठिकाणी, आता या ठिकाणी बघा A11 याची फर्स्ट पोझिशन, फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो आहे म्हणून याला इथं A11 लिहिलं जातं. 1 हा या ठिकाणी बघा 1 साठी आपण रो यूज, म्हणजे 1 हा पहिला जो 1 आहे हा रो साठी असतो आणि दुसरा जो 1 आहे तो कॉलम साठी असतो. म्हणजे या ठिकाणी बघा नेक्स्ट एलिमेंट येईल, पहिलाच रो आहे, हा रो म्हणजे आडवे असतात, पहिलाच रो आहे आणि कॉलम नंबर दुसरा आहे, असं हे A1 आणि इथं आपण बघा हा रो साठी आणि कॉलम साठी यूज केला n, A1n आणि नेक्स्ट दुसरा मग रो येईल आता रो हा दुसरा आहे, कॉलम हा फर्स्ट आहे, तर या ठिकाणी 2 रो साठी आणि 1 हा कॉलम साठी यूज केला जातो. असा सेकंड एलिमेंट येईल मग A22, दुसरा रो दुसरा कॉलम आणि अशा प्रकारे एलिमेंट येतील A2 आणि n येईल इथे A2n n नंबरचा कॉलम आहे. त्याच्यानंतर असे भरपूर एलिमेंट्स घेतल्यानंतर खाली येईल आता या ठिकाणी कॉलम रो नंबर येईल, रो हा m नंबरचा असेल आणि कॉलम हा फर्स्ट नंबरचा असेल. त्याच्यानंतर हा सेकंड एलिमेंट येईल AM2 आणि शेवटी इकडं हा जो एलिमेंट आहे या ठिकाणी रो हा m नंबरचा आहे आणि कॉलम हा n नंबरचा असेल आणि अशा प्रकारे ही जे मॅट्रिक्स आहे आपण अशी डिनोट करतो आणि याची ऑर्डर ही शेवटचा बघा किती m कॉलम आहेत आणि m रोज आहेत आणि n कॉलम आहेत म्हणून याची ऑर्डर m बाय n अशी लिहिली जाते आणि m बाय n अशी वाचली जाते आणि लिहिताना याला आपण असं m बाय n असं लिहितो. बघा डेफिनेशन नंतर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. बघा टाइप्स ऑफ मॅट्रिसेस. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप आहे रो मॅट्रिक्स. A matrix having only one row is called as row matrix. It is of order 1 by n, where n is greater than or equal to 1. बघा रो मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच रो असतो आणि त्याच्यामध्ये मग आणि त्याची जी ऑर्डर असते 1 बाय n असते. बघा आणि ज्या ठिकाणी n हा एक पेक्षा जास्त, एक किंवा एक पेक्षा जास्त असतो. तर एक्झाम्पल मध्ये बघा आपण याचा डेफिनेशन नुसार याला घेऊ. फर्स्ट बघा रो मॅट्रिक्स, फक्त रो मॅट्रिक्स, या ठिकाणी फर्स्ट एलिमेंट येईल A11, दुसरा एलिमेंट येईल A12, थर्ड एलिमेंट असेल A13. फक्त या ठिकाणी एकच रो असतो. रोची जे काही पोझिशन दाखवणारा हे आहे एक, ह्या प्रत्येक ठिकाणी सेम राहील, फक्त कॉलम जे आहे ते चेंज होतो, 1 2 3 असं n पर्यंत असेल. म्हणजे इथे येईल A1n. हा आहे रो मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फक्त एकच रो असतो आणि त्याची ऑर्डर आहे 1 बाय n. बघा एक रो आणि n कॉलम्स असतात या ठिकाणी, म्हणजे 1 बाय n. आणखी जरा एक्झाम्पल बघितलं आपण तर 1 2
3. या ठिकाणी एकच रो आहे आणि कॉलम आहे 3, म्हणजे याची ऑर्डर आहे 1/3, 1/3. कधी कधी 2 एलिमेंट्स येतात, -3 और अँड 0 या 2 एलिमेंट, आणि याची ऑर्डर आहे 1/2. आणि हा आहे रो मॅट्रिक्स. नेक्स्ट आहे कॉलम मॅट्रिक्स. बघा, दुसऱ्या टाईप आहे मॅट्रिक्सचा कॉलम मॅट्रिक्स. याची डेफिनेशन आहे बघा, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम is called column matrix. आणि याची ऑर्डर अशी लिहिली जाते बघा, इट इज ऑफ ऑर्डर याच्यामध्ये अनेक रो असतात पण कॉलम एकच असतो, म्हणजे याची ऑर्डर लिहिली जाते m/1 वेअर m इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. याच्यामध्ये फक्त एकच कॉलम असतो आणि त्याची ऑर्डर m/1 असते. बघा त्याचं एक्झाम्पल कॉलम मॅट्रिक्स मध्ये. आता फर्स्ट एलिमेंट हा असा लिहिला जातो A11, सेकंड एलिमेंट असेल A21. कॉलम एकच, रोची संख्या फक्त वाढत जाते. त्याच्यानंतर A31, आणि शेवटी जर आपण असं त्याला वाढवत गेलो तर शेवटचा एलिमेंट येईल AM1 आणि हा असेल कॉलम मॅट्रिक्स. सेकंड एक्झाम्पल, आणि याची ऑर्डर आहे m/1, म्हणजे हा मॅट्रिक्स m/1 चा आहे. नेक्स्ट 3, 4, 7 हा जो मॅट्रिक्स आहे हा कॉलम मॅट्रिक्स आहे, ज्याची ऑर्डर 3/1 आहे. इथं रो आहे 3, 1, 2, 3 आणि कॉलम फक्त एकच आहे. आणि असा पण येऊ शकतो 1, 2. हा मॅट्रिक्स याच्या 2/1 चा आहे, 2 रोज आणि 1 कॉलम. त्याच्यानंतर एक सिंगल नोट आहे बघा, ती लिहून घ्या तुम्ही. नोट, अ सिंगल एलिमेंट मॅट्रिक्स is called as row matrix as well as column matrix. बघा, एखादा मॅट्रिक्स आहे त्याच्यामध्ये फक्त सिंगलच एलिमेंट आहे, एकच एलिमेंट आहे, तर त्याला आपण रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स हे दोन्ही पण म्हणू शकतो. आणि तो असा लिहिला जातो बघा, समजा एकच एलिमेंट आहे A11 आणि याची ऑर्डर 1/1 असते, 1/1. किंवा दुसरं जर बघितलं आपण, समजा इथं 7 आहे, हा सुद्धा 7 जो आहे हा रो मॅट्रिक्स आणि कॉलम मॅट्रिक्स दोन्ही पण आहे, कारण याच्यामध्ये एकच रो आहे आणि एकच कॉलम आहे आणि याची ऑर्डर असते 1/1. तिसरा टाइप आहे नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स याची डेफिनेशन अशी आहे बघा, अ मॅट्रिक्स in which every element
element is zero is called as null matrix or zero matrix. Null matrix or zero matrix. And it is denoted by O. It is denoted by O. बघा, असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंट हा झिरो असतो त्याला नल मॅट्रिक्स किंवा झिरो मॅट्रिक्स म्हणलं जातं आणि त्याला डिनोट केलं जातं ओ या लेटरनं. तर बघा, या ठिकाणी आपण मॅट्रिक्स घेऊ. एक्झाम्पल, ओ इक्वल टू प्रत्येक एलिमेंट हा झिरो असेल. 0 0 0 0 0 0 आणि 0 0 0 हा आहे नल मॅट्रिक्स आणि याची ऑर्डर आपण घेतलेली आहे. या ठिकाणी 3 रो आहेत, 1 2 3 आणि 3 कॉलम आहेत, 1 2 3, म्हणजे याची ऑर्डर आहे 3/3. बघा, नेक्स्ट टाइप आहे चौथा, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. A matrix with equal number of rows and columns is called as square matrix. असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये जितके रोज आहेत तेवढेच कॉलम असतात किंवा इक्वल नंबर ऑफ रोज अँड कॉलम इज कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे जेवढे रो आहेत तेवढेच कॉलम असतात, त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. एक्झाम्पल बघा, या ठिकाणी आपण मॅट्रिक्स घेऊ 3 4. या ठिकाणी आपण 2 कॉलम आणि आता 2 रोज घ्यायचे 0 2. बघा, हा मॅट्रिक्स याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहेत, तर याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणलं जातं आणि याची ऑर्डर आहे 2/2. नेक्स्ट एक्झाम्पल, समजा 3 4 5 -1 2 0 4 0 3. याच्यामध्ये सुद्धा आपण 3 रो घेतलेत आणि 3 कॉलम घेतलेत, म्हणजे हा मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याची ऑर्डर 3/3 ची आहे. त्याच्यानंतर पाचवा टाइप आहे मॅट्रिक्सचा, डायगोनल मॅट्रिक्स. A square matrix in which every non-diagonal element is zero is called as diagonal matrix. म्हणजे बघा, असा मॅट्रिक्स, असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये प्रत्येक नॉन डायगोनल एलिमेंट हा 0 असतो. तर बघा, तुम्हाला डायगोनल माहित आहे, आत्ताच बघितलं आपण एक्झाम्पल मध्ये. बघा, स्क्वेअर मॅट्रिक्स घ्यायचा आहे म्हणजे सेम रोज आणि सेम कॉलम असतील याच्यामध्ये. बघा, समजा आपण याला घेऊ इथं A11 2/2 चा मॅट्रिक्स घेऊ. फर्स्ट एलिमेंट असेल A11, सेकंड एलिमेंट असेल मग 0. त्याच्यानंतर या ठिकाणचा एलिमेंट असेल 0 आणि या ठिकाणचा एलिमेंट असेल A22.
म्हणजे बघा या ठिकाणी A11 A22 ही डायगोनल असते. आपण ऑलरेडी डिटर्मिनंट मध्ये बघितलेलं आहे. जसं डिटर्मिनंट डायगोनल डिटर्मिनंट होता तसंच याचं पण आहे. A11 A22 A33 A44 हे जे एलिमेंट्स असतात एखाद्या मॅट्रिक्स मध्ये त्याला आपण डायगोनल एलिमेंट म्हणतो किंवा डायगोनल याच्यामध्ये डायगोनल मॅट्रिक्स म्हणू. तर याच्यामध्ये जी या पोझिशनवर आहे ही आहे डायगोनल आणि नॉन डायगोनल एलिमेंट बाकीचे असतात. ते एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट हे याच्यामध्ये 0 असतात, त्याला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. बघा सेकंड एक्झाम्पल. या ठिकाणी 3x3 चा मॅट्रिक्स घेऊ. फर्स्ट एलिमेंट 3, त्याच्यानंतर हा 0 0, हा 0 असेल. या ठिकाणी 5 0 0 0 आणि 1. आणि हा आहे डायगोनल मॅट्रिक्स ज्याची ऑर्डर आहे 3x3. स्क्वेअर मॅट्रिक्स सुद्धा आहे. या ठिकाणी बघा याचे डायगोनल एलिमेंट 3 5 आणि 1 हे डायगोनल एलिमेंट आहेत आणि बाकीचे नॉन डायगोनल म्हणजे या ठिकाणचे 0 0 0 0 0 0 हे बाकीचे 0 आहेत. डायगोनलच्या खालचे आणि डायगोनलच्या वरचे जे एलिमेंट्स आहेत ते 0 आहेत डायगोनल सोडून. याला आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. बघा नेक्स्ट पार्ट आहे किंवा नेक्स्ट टाइप आहे मॅट्रिक्सचा स्केलार मॅट्रिक्स. 6 नंबरचा आहे स्केलार मॅट्रिक्स. A diagonal matrix in which all the diagonal elements are same. All the diagonal elements are same. All the diagonal elements are same is called as scalar matrix. अशी मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये अशी डायगोनल मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये पूर्ण डायगोनल एलिमेंट्स जे असतात ते सेम असतात म्हणजे सारखे असतात त्याला आपण स्केलार मॅट्रिक्स म्हणतो. आत्ताच बघितलं आपण डायगोनल मॅट्रिक्स कशी होते एक्झाम्पल मध्ये. ज्याचे नॉन डायगोनल एलिमेंट्स हे 0 असतात त्याला डायगोनल मॅट्रिक्स म्हणतो. पण आपल्याला काय करायचं तर स्केलार मॅट्रिक्स घेऊ ज्याचे एलिमेंट्स कसे असतात सेम असतात. बघा 2x2 चा मॅट्रिक्स घेऊ. 2 0 0 2. हा जो मॅट्रिक्स आहे 2x2 चा आहे आणि डायगोनल मॅट्रिक्स सुद्धा आहे आणि स्केलर मॅट्रिक्स असा होतो याचे जे डायगोनल एलिमेंट आहेत 2 आणि 2 हे सारखे आहेत सेम आहेत म्हणून याला आपण स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं. याची ऑर्डर 2x2 आहे. सेकंड एक्झाम्पल बघा 4 0 0 0 4 0 0 0 4. याची ऑर्डर 3x3 ची आहे. याच्यामध्ये हा डायगोनल मॅट्रिक्स आहे आणि त्यामधले प्रत्येक जो डायगोनल एलिमेंट आहे तो सारखा आणि 4 आहे म्हणून हा स्केलार मॅट्रिक्स आहे.